आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। जागतिक महिला दिनानिमित्त सालावादप्रमाणे भारतीय जनता पार्टी आणि सत्यजित कदम फाउंडेशनच्या वतीनं राहुरी फॅक्टरी येथील वृंदावन कॉलनीमध्ये महिलांसाठी खास होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी परिसरामधील महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आपला सहभाग नोंदवला। प्रारंभी राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास नगराध्यक्ष सत्यजित कदम आणि प्रीती कदम यांच्या हस्ते तसेच सत्यजित कदम फाउंडेशनचे महिला तसेच पुरुष सदस्य आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर वृंदावन कॉलनी इथे सांगली येथील सुप्रसिद्ध निवेदक नितीन गवळी प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा बहारदार कार्यक्रम रंगला। ज्येष्ठ महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलन संपन्न झालं। यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांची विशेष उपस्थिती या ठिकाणी होती। यावेळी धन्वंतरी ग्रुपनं सादर केलेल्या पारंपरिक नृत्याविष्कारानं उपस्थितांची दाद मिळवली आहे। तसेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त ओवी महाडिक हिनं सादर केलेल्या लाठीकाठी प्रात्यक्षिकानं उपस्थितांची मने जिंकली। याप्रसंगी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी महिलांसाठी केंद्र आणि राज्य शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती देत या योजनांचा लाभ घेण्याचे, तर प्रीती कदम यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीमधील लाठीकाठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन आपण करणार आहोत, त्यामध्ये सहभाग नोंदवावा असं आवाहन केलं। होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये विविध मनोरंजनात्मक खेळ रंगले होते। महिलांनी नृत्याच्या तालावर मनमोकळेपणानं पाय थिरकवत आनंद लुटला, तर हास्य कल्लोळा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। उत्साह, आनंद आणि जल्लोषाच्या वातावरणात रंगलेला हा कार्यक्रम महिलांसाठी संस्मरणीय ठरलाय। काजल लहाने या होम मिनिस्टर प्रथम विजेत्या ठरल्या आहेत, तर सुप्रिया चव्हाण आणि तेजस्विनी कुरे या उपविजेत्या ठरल्यात। विजेत्यांना पैठणी बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं। तसेच उपस्थित लकी ड्रॉमध्ये मनीषा चौधरी आणि सारिका क्षीरसागर या विजेत्या ठरल्यात। 85 वर्ष चांदबी इनामदार यांनी मोठ्या उत्साहानं कार्यक्रमात सहभाग घेतल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला। कैलासवासी प्रिया चंद्रशेखर कदम यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट सासू सून पुरस्कार शकुंतला पवार, अर्चना पवार, मंदाबाई खाडे, प्रिया खाडे तसेच पार्वती तांबे, अलका तांबे या सासू सून जोडींना प्रदान करण्यात आलाय। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सत्यजित कदम फाउंडेशनचे सर्व सदस्य, महिला सदस्य तसेच सर्वांनीच विशेष परिश्रम घेतले। याप्रसंगी सूत्रसंचालन जयश्री कोठुळे आणि गायत्री कदम यांनी केलंय। माझे नाव काजल सागर लहाने। सत्यजित दादा कदम फाउंडेशन यांच्यातर्फे हे कार्यक्रम महिला दिनानिमित्त जे आयोजित करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये मी फर्स्ट प्राइज जिंकून मला खूप आनंद झाला। त्यासाठी दादांचे आणि ताईचे खूप खूप आभार। आज जो काही दादा आणि वहिनींनी सत्यजित कदम फाउंडेशन तर्फे होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला, या कार्यक्रमामध्ये उपविजेती ठरली आहे। तर मी त्यांची या कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला त्या सर्वांचे मी आभार मानते। तसेच यामधून
महिलांना जे ते स्टेज उपलब्ध करून देतात त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. थँक्यू एव्हरीवन. पण सत्यजित कदम फाउंडेशन भारतीय जनता पार्टी मार्फत आपण दरवर्षी जागतिक महिला दिन मोठ्या दिमाखात साजरा करत असतो. यंदाच्या वर्षी सुद्धा आपण 8 मार्च 2026 ला महिला दिन खूप उत्साहात साजरा केला. भरघोस गर्दी, इतकी गर्दी होती, खूप महिलांनी नाचले, गायले, मनसोक्त मनमुराद आनंद घेतला आणि नक्की ही ऊर्जा वर्षभरासाठी पुरेल हे मला नक्की असं वाटतं. सासूसून पुरस्कार आपण दिलेले आहेत आणि ते देताना असं बघितलं गेलं की डोळे पाणावले आणि खरंच हे नातं किती सुंदर आहे. ह्या निमित्ताने जे सत्यजित कदम फाउंडेशननी हे उपक्रम घेतलाय ह्यातनं ते नक्की कळालं. पुढचं आपण लाठीकाठीचं शिबिर घेतोय, त्याचं लिंकही आपण पुढे पाठवणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी तिथेही प्रतिसाद द्यावा आणि सगळ्यांनी पुढच्या वर्षीसाठी सुद्धा परत जोमाने तयारी करावी आणि हा कार्यक्रम नक्की खूप छान झाला. धन्यवाद. महेश दाने, सी24 तास, देवळाली प्रवरा. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.